नमस्कार मित्रांनो, वामन बरोडेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आज आपण चाललोत कोल्हापूरला। बऱ्याच दिवसानंतर कोल्हापूर हायवे जो आहे रत्नागिरी ते कोल्हापूर या हायवेचा व्लॉग मी शूट करतोय। अनेक रिक्वेस्ट आल्या होत्या की या हायवेचा अपडेट दाखवा, पण मी धाडस करत नव्हतो। शेवटचा प्रवास केलेला मी एक साधारण 5-6 महिन्यापूर्वी, आणि त्यावेळी जी अवस्था होती हायवेची त्या अवस्थेमध्ये काही फरक पडला आहे का अजून ऐकीव तर बातमी जी मिळती आहे ती अशीच आहे की काही मोठा फरक नाही पडला। इथे भगवा मानाने डोलतोय। आपण आहोत आत्ता पालीमध्ये, आणि पालीतून हे शूट सुरू करतोय जिथे खऱ्या अर्थाने हा रत्नागिरी जो कोल्हापूर हायवे आज सुरू होतो। अर्थात रत्नागिरीमध्ये पण त्याचा पोर्शन आहे, पण रत्नागिरीमध्ये फार कमी आहे। हातखांबा ते मिऱ्या बंदर असं आहे, त्याचं काहीतरी वेगळं आपण शूटिंग करूया। आत्ता आपण पालीमधून जिथून हायवे सुरू होतोय त्या भागाचं शूटिंग करतोय। तिथे कशी अवस्था आहे हायवेची ही बघतोय। मगाशी सांगितल्याप्रमाणे 4 ते 5 महिन्यापूर्वी मी हायवेवरून प्रवास केलेला, आणि त्यावेळी अतिशय खराब अवस्थेमध्ये हायवे होता। आताही असेच अपडेट मिळत आहेत मला की हा हायवे सध्या तरी खराबच आहे। 4 तास 4.5 तास, काही लोकांना 5 तास पण लागत आहेत कोल्हापुरात पोचायला। जसं जसं स्पीड आपण ठेवू तसे आपण पोहोचतोय। आणि इथे मात्र अगदी सुरुवातीला म्हणजे पालीमध्ये मी आहे, आरोग्य केंद्र जे आहे पालीचं त्याच्या जवळपास, तिथे मात्र रस्ता चांगला झाला। अर्थात 5-6 महिन्यापूर्वी ज्यावेळी मी इथे प्रवास केलेला त्यावेळीसुद्धा हे काम बऱ्यापैकी झालेलं होतं बऱ्यापैकी। त्यामुळे यात काही नवीन नाही आहे। हा जो पोर्शन आहे, हा जो भाग आहे, या भागामध्ये काम झालेलंच होतं। आणि आताही तुम्हाला दिसतं आहे की हा जो भाग आहे या भागामध्ये दोन्ही साईडचे जे 4 पदर आहेत ते पूर्ण दिसत आहेत। काही कारणांनी थोडंफार काम कुठेतरी राहिलं असेल म्हणून इकडचे 2 पदर सध्या खुले गेलेत। आपण बघतोय या उतारापर्यंत, जरा पुढे उतार आहे तिथपर्यंत रोड खूप चांगल्या स्थितीत आहे। अनेक व्लॉग मी या हायवेवर शूट केलेले आहेत पूर्वी, ज्यावेळी अगदी सुरुवातीला ज्यावेळी काम सुरू झालेलं होतं त्यावेळी सुद्धा मी इथे शूट केलेलं आहे। आणि त्यावेळी तुम्हाला आठवत असेल इथे किती अतिशय वाईट अवस्था होती या भागामध्ये। पण आता हे बघून बरं वाटतंय, फक्त एवढंच की आजूबाजूची झाडं जरा कमी वाटत आहेत। पुढे ते अजून जाणवणार आहे, जसं जसं घाट जवळ येईल तसं अजून जाणवेल आपल्याला। कोल्हापूरपर्यंत मी शूटिंग अर्थात कोल्हापूरपर्यंत नाहीच आहे हा हायवे, केरलेपर्यंत आहे। आपला जो व्लॉग असेल तो या हायवेचा केरले गावापर्यंत असेल, आणि 3 भागामध्ये करू किंवा 2 भागामध्ये करू। आत्ता आपण साखरप्यापर्यंत करू पहिला भाग, आणि साखरप्याच्या पुढे दुसरा किंवा तिसरा जशी गरज पडेल तशी आपण करू। 15-15 मिनिटाचे व्हिडिओ ठेवू आपण। पहिल्यांदाच इथे आपल्याला लालपरी दिसते, आणि पहिला जो खराब पार्ट आहे तो आला आहे। आणि इथे लक्षात येतं तुम्हाला की मी स्पीड खूप कमी केला आहे। आणि अर्थात अजूनही तेवढा मला खराब वाटत नाही आहे, कारण मी मुंबई गोवा हायवे ज्यावेळी बनत होता त्यावेळी सलग 4 ते 5 वर्ष त्या हायवेवरून प्रवास केला आहे। आणि ज्याने त्यावेळी प्रवास केला आहे म्हणजे सिंधुदुर्गमध्ये, अर्थात वर अजूनही बनतो आहे पण मी सिंधुदुर्गचं सांगतो आहे, त्याला खूप एक्सपिरियन्स असतो, जुन्या मार्गाचा एक्सपिरियन्स असल्यामुळे। आणि त्यावेळी तर डायव्हर्जन अशी असायची ना, कळायची सुद्धा नाही। सिंधुदुर्गमध्ये, कुडाळमध्ये, कणकवलीमध्ये रात्रीच्या वेळी प्रवास करायचो आम्ही, कधी उशिरा निघायचो, संध्याकाळी 5 वाजता वगैरे निघायचो। डायव्हर्जन असायचं, कधी बोर्ड असायचा कधी नसायचा। मान्सूनमध्ये तर भरपूर पाऊस असायचा, पावसात कळायचं पण नाही। आत्ता आपण नाणिकच्या जवळ आहोत मित्रांनो, त्यावेळी कळायचं सुद्धा नाही की कुठे आपण पोहोचलो आणि कशी अवस्था आहे। तर त्या तुलनेमध्ये अजून तरी मला हा हायवे ओके वाटतोय। अर्थात मी तुलना वेगळ्या कंडिशनशी करतोय, समजून घ्या। इथे बघा हे ओव्हरब्रिज झालेलं आहे इथे। असे मध्ये मध्ये बरेच पॅच आहेत। आता हा पॅच पुन्हा एकदा एक खराब आला आहे, आणि त्याच्यानंतर पुढे तुम्हाला एक चांगला पॅच दिसतोय। पण होतं असं की या खराब पॅचमुळे आणि बऱ्याच प्रमाणात खराब पॅच असल्यामुळे आपला स्पीड कमी होतो, आणि स्पीड कमी झाला की पुन्हा स्पीड वाढवण्यामध्ये आणि
फार काही गाडी फास्ट पळवता येत नाही आपल्याला, त्यामुळे जास्ती वेळ लागतो. सो इथे पण बघताय तुम्ही की दोन्ही साईडचं काम दिसतंय कंप्लीट झालेलं, पण काही टेक्निकल इश्यू असतील त्यामुळे एका साईडचे जे 2 पदर आहेत ते ह्यांनी खुले केलेले आहेत. आजूबाजूला झाडं पण दिसत आहेत, पण ज्यांनी जुन्या हायवेवर प्रवास केला आहे त्यांना फरक लगेच जाणवेल की त्यावेळी किती झाडं होती आणि आता किती झाडं आहेत. त्यावेळी किती सुंदर वाटायचं, आता कसं वाटतंय, हा फरक लगेच कळेल. अजून एक खराब भाग आहे, पण समोर तुम्हाला दिसतंय रोड जिथे काम चालू आहे, माती दिसते तिथे. म्हणजे हा जो जुना हायवे आहे तो कदाचित सर्व्हिस रोड म्हणून वापरतील आणि वरून जो हायवे आहे तिथून तुम्हाला रस्ता मिळेल किंवा 4 लेन हायवे तिथून होईल. बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे या संपूर्ण हायवेच्या कामामध्ये आतापर्यंत की जिथे जिथे शक्य आहे तिथे त्यांनी जी वळणं आहेत ती काढली आहेत. चांगली गोष्ट आहे. मुंबई गोवा महामार्गावर तेवढंसं वळण काढायचं काम त्यांनी नाही केलं आहे, पण इथे दिसतंय खूप प्रमाणात नाही पण कमी प्रमाणात तरी दिसतंय की काही ठिकाणी वळणं काढली आहेत आणि ते एक चांगलं आहे. करंजारी गाव आलं आहे आणि करंजारीमध्ये हा रस्ता थोडा पूर्वीपासूनच खराब आहे. खाली काम चालू आहे रस्त्याचं. पावसाळ्यात एक ब्लॉग केलेला मी, तुम्हाला आठवत असेल, त्यावेळी इथे अतिशय प्रचंड खराब रस्ता होता आणि त्यावेळी गाडी सरकत होती लिटरली. त्या आठवणी आहेत आमच्या कोल्हापूर रत्नागिरी प्रवासाच्या. आता इथून मात्र चांगला रोड सुरू होतो आहे करंजारीच्या पुढच्या भागातून. करंजारीमध्ये थोडासा भाग खराब आहे, अदरवाईज पुढे चांगला रोड आहे. अगदी ते प्रायव्हेट ITI आहे तिथून पुढेपर्यंत खूप सुंदर रोड झाला आहे आता. आणि आता थोड्याच दिवसात कदाचित पलीकडचा पदर पण सुरू होईल दिसतं आहे. दोन्ही पदर झालेले आहेत, एकदम क्लिअर दिसतं आहे की काम झालेलं आहे बऱ्यापैकी. सो मला वाटतं आता काही अडचण नाही आहे, लवकरच तिकडचे 2 पदरी सुरू होतील. बऱ्याच जणांनी अपडेट्स विचारलेले होते की काय आहे सध्या हायवेचा अपडेट, तर मुद्दाम मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. आता मुख्य भाग तो घाटातला आणि घाटावरचा राहील, कारण कोकणात तर असं वाटतंय की काही भाग सोडला तर चांगला रस्ता आहे, पण बघूया आता घाटावर कशी परिस्थिती आहे. ओके, इथे सुद्धा आता मी थोडा ब्रेक घेतलेला, चहा वगैरे घेतली. इथे सुद्धा चांगल्या पद्धतीने चांगलं काम झालेलं आहे बघा. दोन्ही साईडचे जे पदर आहेत ते झालेले आहेत. सो ठीक आहे, थोडा अजून वेळ लागेल एकंदरीत काम बघता, आणि थोडा नाही तो जास्तीच लागेल, अजून 1-2 वर्ष तरी सहज जातील. इथेही हा भाग पूर्ण खुला झाला आहे आणि इथे रस्त्याची स्थिती खूप चांगली आहे. एकंदरीत जो प्रवास केला आहे मी आतापर्यंत पालीपासून ते आपण साखरप्याच्या आता जवळ आलो, थोडेफार जंगलवाडीच्या जवळपास आहोत. हा फाटा आहे इथे आणि जरा पुढे गेल्यावर आपल्याला जंगलवाडी मिळेल. सो एकंदरीत आणि पुढे घाट पण आहे, घाट पण मी कवर करेन, दाभोळे घाट जो आहे. तर रस्ता चांगला वाटतो आहे मला, म्हणजे मी पूर्वी जो प्रवास केला आहे त्याच्याशी कंपेअर करतो आहे. सो असं समजू नका की खूप चांगला रस्ता आहे, पण मी जो पूर्वी प्रवास केला आहे काही महिन्यांपूर्वी, 5-6 महिन्यांपूर्वी, त्यावेळी जी अवस्था होती त्यापेक्षा आताची अवस्था जरा चांगली वाटते आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्याचं काम चांगलं झालेलं आहे, जे कॉन्क्रिटीकरण आहे ते झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला जो रस्ता आहे खराब, म्हणजे खराब रस्त्यामधून जावं लागतं आहे, तिथेही ओके आहे. आता इथे बघा हा घाट आहे, या घाटाचं काम चालू आहे पूर्ण, आणि घाट संपल्यावर दाभोळे मी स्किपच करेन, कारण तिथे काही रस्ता नाही आहे, म्हणजे मुख्य गावातून रस्ता जात नाही, बाहेरून जातो. त्याचं कामसुद्धा प्रगतीपथावर आहे. ब्रिजचे पिलर टाकतायत ते, गेल्यावेळीसुद्धा मी ज्यावेळी प्रवास केलेला त्यावेळीसुद्धा होते आणि आता दिसतीलच क्लिअर पिलर कितपत झालेत ते.
त्यानंतर पुढे गेल्यावर आपण साखरपापर्यंत कवर करू आणि त्यानंतर मेजर पार्ट जो आहे साखरपा ते आंबा घाट, हा जो आहे तो मला बघायचा आहे की काय अवस्था आहे. पावसाळ्यात खूप बातम्या यायच्या की घाटामध्ये खूप इश्यू आहेत, रस्ता खचतोय आणि वगैरे वगैरे. सो तो भाग कितपत कसा आहे हे बघायचं आहे मला. आणि त्याशिवाय तुम्हालाही एक जिज्ञासा असेल की खरोखरच या घाटातून किंवा या रस्त्यामधून प्रवास करणं सध्या शक्य आहे का, तर त्याचं उत्तर आतापर्यंत तरी ओके आहे, करता येईल प्रवास. पुढे बघूया काय अवस्था आहे. इथे बघा, इथे सगळीकडे जो मुख्य रस्ता आहे त्याच्यावर तुम्हाला दिसतं आहे, वर बघा पोकलेन मशीन वगैरे आहेत, तिथे काम चालू आहे. तो डोंगर पूर्ण फोडतायत आणि आय थिंक 2 लेन वरून जातील, 4 लेन वरून जातील असं वाटतंय. अर्थात लगेच आयडिया येत नाही ते कितपत खाली येणार आहेत हे आपल्याला नंतरच कळेल. हे बघा, हा अजून एक घाटाचा शेवटचा पोर्शन आणि समोर अगदी लांब मला दिसत आहे की पिलर्स आहेत. ती विजिबिलिटी इथून तुम्हाला नाही दिसणार आहे, पण मला दिसत आहे की खाली पिलरचं काम वगैरे चालू आहे. ते पूर्ण घाट तोडला आहे. एकच दुर्दैव आहे जे तुम्हाला सगळ्यांना लक्षात येतच असेल की झाडं नाही आहेत. तो काळ होता, जंगलवाडीमधून आपण यायचो, जंगलवाडीतून पुढे घाटात यायचो. आता ते कळतही नाही आहे. मला वाटलं की जंगलवाडी पुढे आहे, पण ती कधी पार झाली आणि कधी घाट आला लक्षातही येत नाही. एवढा बदल झाला आहे आता. झाडं दिसत नाहीत मात्र. हा बघा, हा एवढासा एक पोर्शन राहिला आहे. मी मुद्दाम शूट करतोय की जिथे पूर्वीसारखी, आता तो रोडच जुना आहे, पूर्वीसारखी झाडं आहेत, तेवढासाच पोर्शन राहिला आहे आता. असे पोर्शन शोधून शोधून काढावे लागतात की जिथे झाडं राहिलीत अजूनही. ते डायव्हर्जन आहे. ओके, पुन्हा एकदा एक चांगला पार्ट मिळाला आहे आणि आता साखरपा जवळ आला आहे. साखरपा जसं जवळ येत आहे तसं चांगला रोड मिळतो आहे आपल्याला. मागे पण काम चालू होतं, मी गेल्यावेळी आलेलो त्यावेळी, पण आता खूप चांगलं काम झालं आहे. इथे आपण याला विजिबिलिटी तर चांगली आहे, ओव्हरटेक करू शकतो. समोरून एकच 2 व्हीलर आहे, आता ओव्हरटेक करू शकतो आपण. माझे बरेच जे सबस्क्रायबर्स आहेत ते स्वतः गाडी चालवतात. त्यांना सांगावं लागत नाही. आता इथे सिग्नल मिळतो आहे, मला हात दाखवला आहे, मग ओव्हरटेक करायला काही हरकत नाही आहे. किंवा कधी कधी आपल्याला साईडने दिसतं की पलीकडून वाहन नाही आहे, त्यावेळी आपण ओव्हरटेक करू शकतो. आणि रस्त्याचा अंदाज पण घ्यावा लागतो. आता अशा प्रकारे साखरपा आलं आहे आणि साखरपामध्ये रस्ता खराब वाटतो आहे. बघूया पुढे कसं झालं आहे, कारण हे काम खूप दिवस चालू आहे. सो हा तर चांगला वाटतो आहे रोड. बघूया आता कुठपर्यंत चांगला आहे. सो साखरप्यापर्यंत साखरपा आला आहे मित्रांनो. आणि साखरप्यापर्यंत येईपर्यंत मला साधारण 1 तास 30 मिनटं लागली, जी पूर्वी 1 तास 15 मिनटं लागायची, म्हणजे 15 मिनटं एक्स्ट्रा लागली मला. सो ओके वाटतं आहे, अजूनही ओके वाटतं आहे मला. पुढे बघूया काय स्थिती आहे. हा भाग मी इथेच संपवतो आहे मित्रांनो. कसा वाटला हा भाग सांगायला मला अजिबात विसरू नका. आणि पुढच्या भागात आपण आंबा घाट कवर करू आणि इतर जो पोर्शन आहे उरलेला जो वरचा घाटावरचा तोही कवर करू. धन्यवाद मित्रांनो.